ओबीसी मेळाव्याच्या बॅनरवरील फोटोंना काळं फासण्यात आलेलं आहे। प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीमध्ये शिरूर तालुक्यात मेळावा होणार आहे। मेळाव्याच्या बॅनरवर मात्र या ठिकाणी काळं फासण्यात आलंय। मेळाव्याच्या बॅनरवर महापुरुषांसह ओबीसी नेत्यांचे छायाचित्र काळे फासणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची आता मागणी होतीये। ओबीसी मेळाव्याच्या बॅनरवरील फोटोला काळे फासलेल्या बॅनरला आता दुग्धाभिषेक करण्यात आलेला आहे। लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीमध्ये शिरूर तालुक्यात ओबीसी मेळावा होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही बॅनरबाजी करण्यात आली होती। मेळाव्याच्या स्वागतानिमित्त काही ओबीसीच्या कार्यकर्त्यांना बॅनर लावले। आज आपण पाहतोय या ठिकाणी रात्रीच कुणीतरी मध्यरात्री येऊन काळं फासलंय, म्हणून आम्ही सर्व ओबीसी बांधव या ठिकाणी जमा होऊन त्या बॅनरचा दुग्ध अभिषेक केलाय। ओबीसी समाज जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे। एकदा की खवळला की महाराष्ट्रातल्या सर्व पुढाऱ्यांना चळो की पळो करून सोडेल, एवढंच या निमित्तानं सांगतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।